नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण व्यवहारे, व्यवहारे नेत्रालयामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मोतीबिंदू या आजाराबद्दल माहिती करून घेणार आहोत. तर नेमका मोतीबिंदू म्हणजे काय असतं, त्यासाठी मी एक डोळ्याचं मॉडेल दाखवू इच्छितो. आपला हा डोळा कॅमेऱ्यासारखा असतो. या कॅमेऱ्यामध्ये 2 लेन्स असतात, समोरचा कॉर्निया आणि हा मधला लेन्स. हे दोन्ही लेन्स काचेसारखे ट्रान्सपरंट असतात. सो जेव्हा आपण एखाद्या गोष्टीकडे बघतो, त्या गोष्टीची प्रतिमा रेटिनावर फोकस करण्याचं काम हे 2 लेन्स करतात. हा जो मधला नॅचरल लेन्स असतो, तो जर धुरकट व्हायला लागला तर आपण त्याला मोतीबिंदू म्हणतो. आणि हा धुरकट झालेल्या लेन्समुळे रेटिनावर प्रतिमा पडत नाही, म्हणून आपल्याला कमी दिसायला लागतं. मोतीबिंदूच्या सुरुवातीच्या काळामध्ये नजर हळूहळू कमी होते, रंग धुरसट दिसायला लागतात किंवा डोळ्यावर प्रकाश पडल्यावर एकदम चमक निघाल्यासारखे वाटते. पर्टिक्युलरली जर मोतीबिंदू मध्यभागी असेल तर रात्रीच्या वेळेस गाडी चालवताना बराच त्रास झाला. मोतीबिंदू या आजाराला ऑपरेशनशिवाय दुसरा उपाय नसतो आणि मोतीबिंदूचं ऑपरेशन आजकालच्या पद्धतीनुसार फार सहज आणि सोपं झालं आहे. बऱ्याच व्यक्तींना असं वाटतं की मोतीबिंदू पिकल्यानंतरच ऑपरेशन करायला हवं, पण आजकालच्या मोतीबिंदूच्या ऑपरेशनच्या नुसार मोतीबिंदूचं ऑपरेशन आपण जितकं लवकर करू तेवढं सहज, सोपं, इझी आणि ॲक्युरेट होतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर चष्म्याचे नंबर एकदम कमी होतात. त्याच्यामुळे मोतीबिंदूच्या सुरुवातीच्या स्टेजला पण चष्म्याचा नंबर घालवण्यासाठी आपण ऑपरेशन लवकर करू शकतो. लवकर ऑपरेशन केल्याने मेजरमेंट्स पण प्रॉपर येतात. नंबर ऑपरेशन झाल्यानंतर चष्म्याचा नंबर लावण्याची गरज कमी भासायला लागते. मोतीबिंदूचं ऑपरेशन आजकाल फार सहज आणि सोप्या पद्धतीने होतं. त्याला आपण फॅको सर्जरी म्हणतो. त्यात ड्रॉप टाकूनच बधीर करतात. इंजेक्शनची गरज नसते, पट्टीची गरज नसते. 3 ते 4 तासात रुग्णाला घरी जाता येतं आणि दुसऱ्या दिवशीपासूनच चालणं, बोलणं, फिरणं, खाणं, पिणं, लिहिणं, वाचन सगळं प्रकारची कामं करता येतात. मोतीबिंदूचं ऑपरेशन करण्याआधी डोळ्यांच्या काही तपासण्या कराव्या लागतात. त्या तपासण्या झाल्यानंतर तुम्हाला ऑपरेशनची तारीख मिळते आणि तुमच्या डोळ्यासाठी मोतीबिंदू काढल्यानंतर कोणता लेन्स टाकायचा हे आपण तपासण्यांचा रिपोर्ट बघून ठरवतो. लेन्सबद्दलची माहिती नेक्स्ट भागात. धन्यवाद.